एक वेगळ्या प्रकारचा खेळ करावा लागेल, कारण 2 मॅच त्यांच्या आज पूर्ण होतील. राईट आर्म ओव्हर द विकेट परीक्षित गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. स्ट्राईकला रोहन पाटील, एक स्लिप घेऊन ओव्हर द विकेट परीक्षित. आणि पहिला चेंडू या ठिकाणी, पहिल्या चेंडूवर मिडॉनला खेळाडू बाद होतोय. मोठी विकेट. रोहन पाटील back to the pavilion in the form of a Midon player who has taken a beautiful catch, and the first wicket lost. Unique smashers. Non-striker batsman Sagar still on the crease. New batsman Suraj Padwal is taking a step now toward the batting crease. बघूया बॅटिंगच्या क्रीजच्या दिशेने आता हळूहळू पुढे सरकतोय प्रदीप शिंदे. पहिल्या ओव्हरमध्ये परीक्षित याला त्यांनी आणलं, याचं कारण हे आहे. स्वप्नीलला आपण पाहतोय जो डीप मिड विकेटला आहे. क्षेत्ररक्षणामध्ये एक स्लीप. शॉर्ट मिड विकेटला सर्वेश. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. जो गॅप त्यांनी दाखवलेला होता. मिडॉनला खेळाडू आहे हितेश. विशाल पांचा आहे, लॉंग ऑफ नाही तर मिड ऑफला. शॉर्ट मिड विकेटला खेळाडू आहे. कव्हरचा खेळाडू थोडासा पॉइंटला जातोय साई. एक ही स्लिप घेऊन गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते परीक्षित. आता मात्र पंचांचा इशारा येतोय. शक्तिवान या ठिकाणी वाईड अवंतर धाव. धावसंख्या 1 एक्स्ट्राने सुरुवात होते. एक एक धाव महत्वाची आहे. मॅच कॅरी ऑन करणं गरजेचं आहे. म्हणजे जसं आपण कधी कधी म्हणतो की मॅच सुरू करणं गरजेचं आहे. एखादी दुहेरी धावा मध्येच चौकार षटकार, कारण 2 पॉवर प्लेच्या ओव्हर आहेत. आणि पॉवर प्लेमध्ये आपल्याला एक वेगळ्या प्रकारची बॅटिंग पाहायला मिळते का बघूया. Oh, Yorker one. So blockal delivery, no clue what's in the hands of the batsman Suraj Padwar, who already taken the first man of the match in the first match against Katta Warriors, Unique Smashers. Suraj Padwar स्ट्राईकला अप्रतिम गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी, तिखट मारा करतोय परीक्षित. आता मात्र चेंडू हाफ फॉली घेतला आणि फेकून देतोय. मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार. या बॅटिंगसाठी सूरजला पाठवलेला आहे. मगाही देखील सूरज आपल्याला तळपताना पाहायला मिळाला आणि आता देखील एक वेगळ्या प्रकारे याने दाखवून दिले की विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडू शकेल मजला अजून अशी ती भिंत नाही. माझी झोपडी झाडण्याचे झाले तर कैक कावे, जळेल झोपडी अशी ती आग ज्वलंत नाही. रोखण्याच वाट माझी वादळे झाली तर आतुर, डोळ्याच गेली जरी धूळ थांबण्यास उसंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान तरी थांबणार नाही, अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलास पसंत नाही. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय पुन्हा एकदा परीक्षित. स्ट्राईकला सूरज. धावसंख्या होते ती म्हणजे 7. राईट ऑफ द विकेट. अकू टप्प्याचा चेंडू ऑस्टमच्या जास्त बाहेर. पंचांचा इशारा येतो. इट्स अ वाईड, अनदर वाईड, अँड द 1 रन ॲडिंग इन द स्कोर. स्कोर मूव्स टू 8. थोडंसं वेगळं करावं लागणार आहे परीक्षितला आपल्या संघासाठी. गरजेचा आहे. जो अनुभव आहे तो या ठिकाणी मानपणाला लावतोय, तो म्हणजेच प्रदीप शिंदे. क्षेत्ररक्षक थोडासा बदल करतोय परी. आता मात्र पुन्हा एकदा आपल्या जाळ्यामध्ये अडकवतोय. नॉट येत गोल म्हणून प्रदीपने सांगितलं होतं थोडा साईडला हो, आणि स्वतःवर नाराज परीक्षित यासाठी असेल की या अगोदरचा चेंडू समोर का टाकला. धावसंख्या 8. थोडस बॅक ऑफ द लेन. युनिक स्मॅशर्स 2 महत्वाचे धक्के बसतायत. सूरज पडवळ back to the pavilion in the form of deep mid wicket. Nodi just taken the beautiful catch. Another wicket lost. Unique smashers, and Pradeep Shinde, the captain of Sunday Sixer, brings back in the 2 crucial wickets has been taken in the first over. पहिल्या ओव्हर मध्ये 2 महत्वाच्या विकेट्स मिळवल्या. नवीन फलंदाज अनुभवी. आता मात्र या ठिकाणी येतोय राजेश. एक वेगळं खेळ करावा लागणार आहे निश्चितच. कधी कधी आपण म्हणतो की नेहमीच नसतं अचूक कोणी, घड्याळ देखील चुकतं राव. जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता निसटून जातो हातून डाव. म्हणूनच प्रत्येक गोष्टीची बघा वेळ असते, तेव्हाच ती घडायला हवी. वेळ निघून जाण्यापूर्वीच तिची किंमत कळायला हवी. बघूया पहिलं पॉवर प्ले अजूनही सुरू आहे. या पॉवर प्ले मधले चेंडू झालेले आहेत 1 2 3 4. 4 चेंडू झाले, 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या जी सुरुवात आहे त्या पद्धतीने 7 आहे. 2 चेंडूवर जरी 2 धावा निघाल्या
तरी पॉवर प्ले मध्ये 9 होऊ शकतात. परीक्षित आता मात्र चकून जातोय. बीट बाय बॅट्समन विकेट किपर ॲज वेल एज द फर्स्ट स्लिप. 1 एक्स्ट्रा नाही या ठिकाणी बायच्या रूपामध्ये. येस, डिक्लेअर मध्ये एक धाव, धाव संख्या 8. स्ट्राईकला फलंदाज सागर. ओ फुल लेन, पुन्हा एकदा यॉर्क करण्याचा प्रयत्न. षटक संपते, अप्रतिम षटक. म्हणून म्हटलं होतं की विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटेन पुन्हा नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडू शकेल मजला, अजूनशी भिंत नाही. एक वेगळ्या प्रकारची उत्तुंग भरारी घेण्यासाठी नवीन पवित्रा फ्रेम ऑफ माइंड चेंज झाला, सकारात्मक दृष्टिकोन. आणि प्रदीप शिंदेची बॉडी लँग्वेज सांगते की या मॅचमध्ये आम्हाला खूप काय करायचं आहे. दुसऱ्या बाजूला युनिक स्मॅशर्स धावसंख्या 8 झालेल्या, मात्र ही इनिंग कॅरी ऑन करावं लागणार आहे सागरला, जो युवा आहे अंडर 22. तर दुसऱ्या बाजूला अनुभवी राजेश, याला मात्र या ठिकाणी मॅचला पुढे घेऊन जाण्यासाठी दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये किमान 10 ते 15 धावा काढणं गरजेचं राहतील, जेणेकरून 2 ओव्हरमध्ये 20-22 धावा निघाल्या तर उर्वरित 4 ओव्हरमध्ये जरी 30 धावा निघाल्या तरी सुद्धा 50-55 एक फाइटिंग टोटल. क्योंकि अगर अच्छा बैटल बनाना है तो आपको अच्छे टोटल के लिए जाना होगा. पहले ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 8 रन. बीच मैदान पर स्ट्राइक पर राजेश, गेंदबाजी के लिए युवा खिलाड़ी ऊंचे कद के. हितेश ऋषिकेश, जिन्होंने यहां पर ओपनिंग शुरुआत की थी सर्वेश के साथ, वही अब ऋषिकेश. पहली गेंद ऋषिकेश की, बैकफुट पर गए, जगह बनाई, बैकवर्ड पॉइंट की तरफ केवल 1 रन मुकम्मल. रन संख्या 9. दूसरी ओवर प्रगति पथ पर. अच्छी तरह से इस पावर प्ले की ओवर यहां पर ऋषिकेश को करनी होगी, क्योंकि इस ओवर में अगर 10 या 12 रन बना लेते हैं तो निश्चित तौर पर 20-21 की अगर स्टार्ट आपको पावर प्ले के ओवर में मिलेगी, तो जैसे इसके पहले वाला मुकाबला हुआ था जब कट्टा वॉरियर्स और जेडी फाइटर्स, जो 2 टीमें खेल रही थी, और जो मैच बनाया था अभी ने, जिस बल्लेबाज ने पूरी तरह से धाराशाही किया, शांतु. गेंदबाजी के लिए तैयार ऋषिकेश, ओवर द विकेट, अगली गेंद. और फिर एक बार बड़े स्ट्रोक के लिए बैक टू द बॉलर, खेला हुआ स्ट्रोक, जल्दी खेल रहे, बहुत ही बेहतरीन विकेट बनाई है सयाजी पाटिल, प्रकाश बेहरे जी, जिन्होंने इस प्रतियोगिता के लिए, श्रृंखला के लिए, जीसीएल के लिए एक बेहतरीन पिच बनाई है. पिच क्यूरेटर, इनको भी धन्यवाद देना चाहेंगे. रन संख्या 9 रन. और फिर एक बार बेहतरीन स्ट्रोक, लेकिन स्वप्निल के हाथ में एक लॉलीपॉप. विकेट का बटन गॉन. राजेश आउट. नॉडी है, नॉडी ने बेहतरीन कैच लिया है. 3 विकेट. यूनिक स्मैशर्स को कुछ अलग करना होगा. रन संख्या पहले ओवर में रन थे, रन संख्या 10 है. पहले ओवर में 9 थे, उसके बाद 1 रन. रन संख्या 10. अब बल्लेबाजी के लिए आ रहे हैं बल्लेबाज हर्षल शिगवान और एक युवा खिलाड़ी. इन पर दारोमदार होगी. इस मैच को अगर बनाना है तो इस बल्लेबाज को अपना दमखम दिखाना होगा. इनके पास वो हुनर है, ताकत है, और जिस तरह की ऊंचाई कद के खिलाड़ी है, अगर ये बल्लेबाजी कर लेते हैं तो ये मैच बनने वाला है. और प्रदीप शिंदे की एक खूबसूरत बात यहाँ पर नजर आई कि जिस तरह से उन्होंने अपना कॉन्फिडेंस दिया है गेंदबाजों को कि आपको जो फील्डिंग चाहिए उस आधार पर आपको गेंदबाजी कर रहे हैं, और जिस तरह की एक फील्डिंग जमावट है उस तरह से गेंदबाजी हो रही है. फिर एक बार क्षेत्र रक्षण में बदलाव, जो मिड विकेट के नॉडी है उन्हें थोड़ा साइड लेकर आ रहे हैं. गेंदबाजी के लिए ऋषिकेश, सामने वाले छोर से गेंदबाजी के लिए तैयार. स्ट्राइक पर हर्षल, अगली गेंद ऑफ स्टंप के ज्यादा बाहर. अंपायर का इशारा, इट्स वाइड. टाइटैनिक पोज दिखाते हुए अंपायर. रन संख्या स्कोर 11. 11 पर 2 नहीं 3 विकेट. आउट होने वाले बल्लेबाज जिस तरह से आउट हुए, रोहन पाटिल, फिर सूरज, और फिर एक बार गलत स्ट्रोक है, लेकिन खिलाड़ी वहां पर जाएंगे और सर्वेश के हाथ में और एक विकेट का बटन. बड़ी विकेट, इसे कहते हैं यूनिक स्मैशर्स के लिए ये बड़ा झटका, क्योंकि मैंने कहा था कि बड़े स्ट्रोक के लिए नहीं, मैच को कैरी ऑन करना है. हर्षल शिगवन गए बड़े स्ट्रोक के लिए, जहां पर अब इक्के दुक्के की जरूरत है, जहां पर बड़े स्ट्रोक क्यों ट्राई कर रहे थे, क्योंकि पावर प्ले का ओवर है. लेकिन पावर प्ले के ओवर में आपके 4 महत्वपूर्ण खिलाड़ी अगर वापस जाएंगे तो आएंगे कौन, ये भी बड़ी बात है. अब यहां पर एक चुनौती,
बड़ी चुनौती है इन खिलाड़ियों के पास। एक अच्छा प्लेटफॉर्म है युवाओं को। सागर जो युवा खिलाड़ी है उन्हें अपना योगदान देना होगा। नए बल्लेबाज बीच मैदान पर संकेत, और संकेत को अब अलग संकेत देना होगा अपनी टीम को कि यस, इस मैच को आगे लेकर मैं जाने वाला हूं। कि नजर को बदलो, नजारे बदल जाएंगे, सोच को बदलो, सितारे बदल जाएंगे, कश्तियां बदलने की कोई जरूरत नहीं, अपनी दिशा को बदलो, किनारे बदल जाएंगे। गेंदबाजी के लिए तैयार, राइट आर्म और द विकेट, अच्छी गेंदबाजी कर रहे हैं ऋषिकेश। 4 विकेट यूनिक स्मैशेस ने गवा दिए। अगली गेंद और ये बेहतर स्ट्रोक, छोटा पैक बड़ा धमाका, 6 रन। क्या दस्तक दी देखिए, जहां पर लिखा था घाटला क्रिकेट लीग, इस मंच के, ये बड़े मंच के सरपंच बनने वाले हैं। और देखेंगे ये सरदार असरदार किस तरह से होंगे, जो बहुत बड़ी उपलब्धि अपने टीम के लिए। और युवा जोश अगर इस तरह का अपना योगदान देंगे तो ये मैच बनने वाला है। रन संख्या, स्कोर आगे बढ़ता हुआ 1-1 रन, रन संख्या 17-17, खतरे की घंटी बजती हुई। गेंदबाजी के लिए तैयार ऋषिकेश, ओवर द विकेट। और कवर पर देखिए किस तरह से वो फॉलो थ्रू था बल्ले का, कॉन्फिडेंस स्ट्रोक। लेकिन सर्कल में इस तरह की बैटिंग में आउट हो सकते हैं, लेकिन यहां पर डिक्लेयर है। 1 रन मुकम्मल, रन संख्या 18, 2 ओव्हर के समाप्ति के बाद 9 रन प्रति ओव्हर औसत। आपण पाहतोय स्टार क्रीडा मंडळ आयोजित घाटला क्रिकेट लीग 2021 वर्ष पहिलं पर्व। आपल्या सर्व 125 टीम मधून या 15-15 जणांचा चमू तयार केला, 8 टीम तयार केले, 8 ओनर, 2 ग्रुपमध्ये, ग्रुप ए ग्रुप बी मध्ये। प्रत्येक संघ आपल्या ग्रुप मधल्या 3 संघांबरोबर खेळणार आहे। यामध्ये 2 विजय प्राप्त केलेत जेडी फायटर्सने। युनिक स्मॅशर्स आणि जी मॅच संडे सिक्सर, ही मॅच जी महत्त्वाची आहे, कारण यानंतर खूप काही अवलंबून असणार आहे की संडेला पहिल्या मॅचमध्ये, आजच्या दिवसातली एक मॅच, उद्याच्या दिवसामधली एक मॅच जी आपण संडेला पहिल्या सकाळच्या सत्रात खेळणार आहोत, यामध्ये काय वेगळंपण पाहायला मिळेल। कारण जे संघ विजय होणार आहेत ते पुढे जातील, मात्र ज्या संघांनी एका ग्रुपमध्ये, एका संघाने दुसऱ्याला, दुसऱ्याने तिसऱ्याला, तिसऱ्याने चौथ्याला एकमेकांविरुद्ध हरले, तर मग नेट रन रेट खूप महत्त्वाचा ठरणार आहे। त्यामुळे या देखील गोष्टीचा विचार कर्णधारांनी करणं गरजेचं आहे। परीक्षित, ज्या प्रमुख गोलंदाजाला पुन्हा एकदा प्रदीपने आमंत्रित केलंय संघासाठी तिसरं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन। GCL घाटला क्रिकेट लीग, घाटला क्रिकेटच्या लेगसीचा आपण जर विचार केला तर एक लेवल अप आपण आहोत। आणि नक्कीच या घाटला क्रीडांगणावर आपण वेगवेगळे रेकॉर्ड्स पाहिलेत। 2012ला एक वेगळा रेकॉर्ड याच मैदानावर झाला। आज तो खेळाडू नाही आहे, मात्र सतीश धुळे अशा खेळाडूने याच मैदानावर एक वेगळा विक्रम केला होता एका षटकामध्ये। आता मात्र या चेंडूला उंच टोलण्याचा प्रयत्न होतोय, जेतूवर खेळाडू जातोय आणि बघा संधी होती, मात्र डिक्लेअर मध्ये। हे असे हाफ चान्सेस यू मस्ट कन्वर्ट इन द फुल, कारण तुम्हाला संधी नेहमी मिळणार नाही। जसं म्हणतात की व्हेन द ऑपॉर्च्युनिटी कम्स इट बिकम्स लिटिल, जेव्हा संधी चालून येते तेव्हा ती लहान वाटते, बट व्हेन इट गोज इट बिकम्स बिग, सो यू मस्ट ग्रॅब ईच अँड एव्हरी ऑपॉर्च्युनिटी। गेल्या वर्षी बालवीर क्रीडा मंडळाची देखील कबड्डीची स्पर्धा संदीपजी गुरव यांच्या स्पर्धेला देखील येण्याची संधी आम्हाला इथे मिळाली होती। मुंबई उपनगर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने या स्पर्धेचं वेगळं पण आपण पाहिलं होतं। पुन्हा एकदा परीक्षित, आता मात्र यॉर्क खेळता चेंडू ऑन साईडला खेळतोय, दिशा देतो जोपर्यंत त्या ठिकाणी उंच पुरासा खेळाडू जातोय। 1 धाव पूर्ण होते, धाव संख्या पुढे सरकते एका धावेने। एकूण धाव संख्या 19 नंबर आला की नेहमीच बेन स्टोक्स आठवतो तो म्हणजे ब्रेथ वेटला। एकूण धाव संख्या 20, टोटल स्कोर 20। आता ओ कॉट बिहाइंड होऊ शकला असता, लवकर खेळतोय थोडासा परीक्षित, आपल्या गोलंदाजीमध्ये चांगलं वैविध्यपूर्ण अशी गोलंदाजी करतो। याच्याकडे चांगल्या प्रकारचे स्लोअर वन आहेत, लेग कटर चांगलं टाकतो। स्लोअर वन सागरला आपल्या जाळ्यामध्ये अडकवण्यामध्ये यशस्वी झाला असता। प्रदीप शिंदे त्याच्या कदाचित हाताला चाटून चेंडू खाली निसटला। पुढचा चेंडू परीक्षित यांचं जलद गतीने चकून जातोय, फुल लेन टाकला होता चेंडू, बॅट्समनला पायाची हालचाल करायला देखील जागा दिली नाही। तेज तर्रार गेंद थी, रफ्तार वाली गेंद, पता नहीं चला, लेकिन ये देखिए ये अच्छी बात है, संकेत उनका हौसला अफजाई कर रहे हैं। एक वेगळ्या प्रकारची पंचांचा इशारा येतो डिक्लेअर। 1 धाव, धाव संख्या 21। एक चांगल्या प्रकारची थाप देतो संकेत, पाठीवर हात ठेवा आणि फक्त लढ म्हणा। गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतो, राईट आर्म द विकेट, षटकाची पुढचा चेंडू फुल टॉस, मात्र आता मात्र चेंडू आता तो म्हणजेच मिड ऑफला खेळाडू फील्ड करेपर्यंत
एक धाव पूर्ण या एका धावेने. धाव संख्येत भर पडते. धाव संख्या जाऊन पोहोचते 22. 22. दिस द थर्ड ओवर इज इन प्रोग्रेस. 5 गेंदे अब तक हो चुके इस ओवर की. 1 to go. ओनली बॉल लेफ्ट ऑफ दिस थर्ड ओवर. रन संख्या 22. गेंदबाजी के लिए तैयार. राइट आर्म और द विकेट. स्ट्राइक पर बल्लेबाज संकेत. अच्छा स्ट्रोक. जब तक कि ऋषिकेश वहां पर फील्ड करे. केवल 1 रन मुकम्मल. रन संख्या 1 रन के साथ 23. 3 ओवर की समाप्ति के बाद 23. 3 ओवर में अगर 30 या 35 रन बना लेते हैं 30, तो रन संख्या लगभग 53 55 तक जाने की कोशिश करेंगे. एक छोटा सा ब्रेक लेंगे. ड्रिंक्स ब्रेक के दरमियान यहाँ पर एक नई रणनीति के साथ अब टीम यहाँ पर उतरेगी. लेकिन देखेंगे क्या बनने वाला है. स्टार क्रीडा मंडळ आयोजित आणि BMW धाव संख्या आपण पाहतोय 23. 23. घाटला क्रिकेट लीग आलेल्या सर्व क्रिकेट खेळाडू प्रेक्षकांचं मान्यवरांचं हार्दिक स्वागत. दुपारचं सत्र सुरू झालेलं आहे. 8 टीम या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. घाटला युनायटेड कर्णधार नीरज पडवळ, ओनर आहेत केतन केडी. युनिक स्मॅशर्स कॅप्टन कपिल खाडे, ओनर सुधा गायकवाड. कट्टा वॉरियर्स कॅप्टन अनिकेत पावसकर, ओनर सत्यवान पांचाळ, प्रणय शिंदे. VS पॅकर्स कॅप्टन राहुल वाघ, ओनर विनय साटले. राहुल वाघ म्हणजे आपण नाशिक आशिक ज्याला म्हणतो तो VS पॅकर्स मधून आपल्याला पाहायला मिळेल. गॅप रॉयल्स कॅप्टन प्रीतम मस्के या देखील संघाचे ओनर आहेत. प्रशांत पाटील आणि अरुण पाटील या देखील संघाला आपण पाहणार आहोत. JD फायटर्स कॅप्टन मकरंद सुर्वे, मॅक ओनर जिगर दाबी आणि अमोल लिंगायत. घाटला क्रिकेट स्टार कॅप्टन अजित पवार, ओनर आहेत प्रशांत जाधव, गणेश घोडके. संडे सिक्सर्स कॅप्टन प्रदीप शिंदे आणि ओनर सुशांत सावंत, जयेश पाटील. सो दीज आर दी ओनर्स अँड द कॅप्टन्स ऑफ रिस्पेक्टेड टीम रिस्पेक्टिव्हली. आणि त्या सर्व संघांचं या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचं संघर्ष सुरू आहे. ती म्हणजे ही चमचमाती ट्रॉफी कोण घेऊन जाणार, कोण पडतंय कोणावर भारी आणि कोण घेऊन जाणार ही चमचमाती ट्रॉफी, हा चषक ज्याच्यावर नाव कोण करणार. गोलंदाज म्हणतात की आम्ही लयबद्ध चांगली गोलंदाजी करून आम्ही या ठिकाणी नवीन ध्यास नवीन सूर गाऊ. तर त्याच पद्धतीने बॅट्समन म्हणतात की चौकार षटकारांची आतिषबाजी करून आम्ही देखील नवीन गाणे गाऊ. प्रेक्षक म्हणतात की याच सर्वांचा निश्चितच बहारदार खेळाचा आनंद घेत आम्ही देखील या स्पर्धेची नाही तर या निश्चितच मॅचची एक वेगळ्या प्रकारची मजा घेऊ. सर्व काही सेट झालेलं आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23. मॅच सुरू आहे. युनिक स्मॅशर्स संडे सिक्सर्स. मी विनंती करेन सर्व प्रेक्षकांना आपापला मास्क परिधान करा. माझे कुटुंब माझी जबाबदारी पार पाडायची आहे. गेल्या वर्षभर आपण पाहतोय जे विश्वावर आलेलं संकट अजूनही यातून आपण निश्चितच बाहेर पडलेलो नाही. स्वतःची काळजी घ्या. ऑनलाईन मुलांच्या अभ्यास सुरू आहेत. 10वी 12वीच्या परीक्षा देखील आहेत. खूप ठिकाणी वेगवेगळे बदल आपल्याला पाहायला मिळालेत. या कोरोनामुळे आपल्याला खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्यात. पुन्हा एकदा मैदानावर जाऊया. गोलंदाजी करण्यासाठी येतोय साई अनुभवी. एक वेगळ्या प्रकारची निश्चितच त्याची ॲक्शन आहे. मात्र वेगवेगळे वैविध्यपूर्ण अशा टप्प्यावर गोलंदाजी करणारा गोलंदाज सज्ज होतोय. संघासाठी चौथं वैयक्तिक पहिल्या षटकातील पहिला चेंडू. स्ट्राईकला संकेत. पहिला चेंडू भिरकावून देतोय. नॉडी आहे. नॉडीच्या दिशेने संकेत. कॉल दिलाय सागरने. सागरला एक वेगळी इनिंग खेळावी लागणार आहे. याच मैदानावर जर पाहिलं तर राहुल जोगाडे याने देखील वेगळ्या प्रकारची बॅटिंग केलेली आहे. आणि त्याच चणीचा एक खेळाडू, युवा खेळाडूंना, एक चांगली गुणवत्ता असलेल्या खेळाडूंना दिस इज अ राईट प्लॅटफॉर्म टू शो युअर टॅलेंट. नॉट ओनली शो युअर टॅलेंट बट यस यू मस्ट गो फॉर युअर ग्रेट परफॉर्मन्स फॉर युअर टीम बिकॉज यू आर ऑल्सो वन ऑफ द व्हॅल्युएबल अँड प्रेशियस प्लेयर ऑफ युअर टीम. गोलंदाजीसाठी सज्ज होता राईट आर्म ऑफ द विकेट साई. आता मात्र पुन्हा एकदा आपला या ठिकाणी क्लास दाखवतोय. षटकार. छोटा पैक बड़ा धमाका. इनसे बचना है लेकिन अगर सामने वाली गेंद करोगे तो मौका मिलने वाला है. ये पाटा विकेट है. जसं सिमेंट कॉन्क्रीटच्या विकेटवर षटकार चौकार लागतात त्या पद्धतीने. म्हणून सयाजी पाटील आणि प्रकाशजी बेहरे हे जबरदस्त यांची कामगिरी आहे. काय पिच बनवलंय बघा. इट्स अ रिअली पॅराडाईज. एक स्वर्ग नंदनवन खेळपट्टी बॅट्समनसाठी. आणि दुपारच्या सत्रामध्ये ज्यावेळेस 12:30-1 नंतर आपण पाहिलं ज्यावेळेस हवेचा वेग या साईडला असतो तेव्हा जास्त चौकार षटकार, कारण हीच साईड आहे ज्या ठिकाणी तुम्हाला जास्त मोठ्या धावा करण्याची संधी मिळू शकते. साई आता मात्र कव्हरला खेळतोय. गॅपमध्ये
त्या ठिकाणी कोणी नाही आहे डिक्लेअरमध्ये, मात्र धावा करणं गरजेचं आहे. स्ट्राईक रोटेट करावं लागेल. सुनील मनोहर गावस्कर सर नेहमीच म्हणतात की सिंगल इज द लाईफ लाईन इन लिमिटेड ओव्हर्स. मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये तुम्हाला लाईफ लाईन असते ती म्हणजे सिंगल, आणि त्यामध्ये तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची बॅटिंग करावी लागेल. जसं मगाशी देखील दुहेरी तिहेरी धावा झाल्यानंतर एक चौकार आला आणि त्यानंतर षटकार. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय साई. पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा जागा बनवतोय. शॉट ऑफ गुडलेन चेंडूचा पूल करतोय आणि पूल पॉवरफुल होतोय या ठिकाणी. डीप स्क्वेअर लीगच्या वरून अजून एक उत्तुंग षटकार. टाळ्यांचा कडकडाट होतो या खेळाडूसाठी. बघा फॅन फॉलोअर्स किती आहेत. जसं शोले चित्रपटामध्ये गब्बर विचारतो कब है होली, आणि हा पण एक जबरदस्त पद्धतीने बॅटिंग करतोय आणि सांगतोय की यस इस तरह की गेंदबाजी करेंगे तो हमारी टीम की भर जाएगी झोली. ये अलग प्रकार की बैटिंग कर रहे हैं. अब शॉट कीपिंग करने के लिए तैयार प्रदीप शिंदे. गेंदबाजी के लिए सामने वाले छोर से साई. राइट आर्म ऑफ द विकेट. रन संख्या स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर 37-37. चौथी ओवर प्रगति पथ पर. ओ अच्छी गेंद, थोड़ी सी उछाल लेती हुई गेंद. शॉट गेंदबाजी नहीं, लेकिन इसके पहले वाली गेंद थी. शॉट ऑफ गुडलैंड की गेंद शॉट थी. बल्लेबाज को थोड़ा मौका मिला था और उस गेंद को बटर ने एक अच्छा स्ट्रोक खेलकर रन जमाए वहां पर. 6 रन. गेंदबाजी के लिए तैयार. एकमात्र गेंद शेष इस ओवर की साई की. सामने वाले छोर से साई तैयार. फिर एक बार एक अच्छा स्ट्रोक, जगह बनाई, तेज रफ्तार वाली गेंद थी. दिशा दी, केवल मुंह फेस खोला बल्ले का और केवल 1 रन. शॉट थर्ड मैन की तरफ. 1 रन के साथ रन संख्या 38. 12 गेंदों का खेळ शेष. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघूया या 12 चेंडूमध्ये किमान 20 ते 25 धावा. 20 धावा म्हणजे 38 आणि 20 58. 25 धावा म्हणजे 38 आणि 25 जवळजवळ 63. 60चा पल्ला गाठायचा प्रयत्न करणार ते म्हणजेच दुसऱ्या बाजूला प्रदीप शिंदे. आपले उर्वरित 2 गोलंदाज कोण आहेत, कारण या अगोदर 2 षटकं परीने टाकलीत. अजून एक षटक टाकणारा गोलंदाज कोण असणार आहे त्याच्यावर खूप काही अवलंबून असणार आहे. घाटला क्रिकेट लीग पहिलं वर्ष पहिलं पर्व. 125 टीम मधून हे आपण बघतोय. 8 संघ 4-4 अशा 2 ग्रुपमध्ये, ग्रुप ए ग्रुप बी. प्रत्येक संघ आपल्या गटातील 4 जे संघ आहेत त्यातील प्रत्येक संघ 3-3 मॅच खेळणार आहे. आज 2-2 मॅच आपण पाहतोय. कट्टा वॉरियर्स, युनिक स्मॅशर, जेडी फायटर्स हे संघ आणि संडे सिक्सर आपापल्या 2-2 मॅच खेळतील. उद्याचा ग्रुप वेगळा असेल. ज्या उद्याच्या ग्रुपमध्ये आपल्याला घाटला क्रिकेट स्टार्स बघायला मिळतील. गॅप रॉयल्स, प्रीतम म्हस्के, व्हीएस पॅकर्स राहुल वाघ, त्यानंतर घाटला युनायटेड नीरज पडवळ, हे सर्व जे दिग्गज खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. लहान लहानसे खेळाडू बघा. चेंबूर क्रीडा केंद्र चेंबूरचे हे खेळाडू. गोलंदाजी करण्यासाठी येतोय विशाल. Oh, that's the beautiful delivery. That's kind of pitching required. अशाच टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. जो जलद गतीने टाकतोय चेंडू, आणि बघा ज्या पद्धतीने यष्टीरक्षक जी क्लोज कीपिंग करतोय, एक चांगल्या प्रकारे यष्टीरक्षण पाहायला मिळते प्रदीप शिंदे यांच्याकडून. फुल टॉस गरज नव्हती. फुल लेन टाकायचं तर खाली टाकावं लागणार. तुम्ही त्याच्या रेंजमध्ये जर दिलात तर चेंडू बाहेर फेकून द्या. संकेत अजून आपला क्लास दाखवतोय. जर्सी नंबर 9999. 1999च्या वर्ल्ड कपला आपण ही जर्सी पाहिली होती. सचिन तेंडुलकर सरांनी वेगवेगळ्या जर्सीचा क्रमांक केला. 99 असेल, 1 ज्यावेळेस गांगुली होते, नंतर 10 जी लकी त्यांना ठरली. मात्र 99 हा वर्ल्ड कप वेगवेगळ्या माध्यमातून लक्षात राहील, कारण फायनलमध्ये जास्त धावा झाल्या नव्हत्या. मात्र एका धावेची किंमत मोजावी लागली होती साऊथ आफ्रिका संघाला. 1 धाव करू शकले नाही आणि सेमीफायनलला जो कॅच सोडला होता हर्षल गिब्सचा, जो निर्णायक ठरला होता, आणि त्यानंतर निश्चितच हर्षल गिब्सने कॅच सोडला होता. त्यानंतर स्टीव्हा म्हटले होते की लॉस द वर्ल्ड कप, जी कॅच सोडली होती. पुढचा चेंडू आता मात्र जलद गतीने ओव्हर पिच चेंडू होता. दिशा देतोय 2 धावांसाठी डिक्लेअरमध्ये. या 2 धावांनी धावसंख्या 46. ॲलन डोनाल्ड होते शेवटी. लान्स क्लुजनर धावायला गेले, रनआउट. त्यानंतर 1 धाव होऊ शकली नाही. क्लोज मॅच होती ती. 1999च्या वर्ल्ड कपचं एक वेगळं गणित ते होतं. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे, मात्र पोहोचतोय का नाही. 1 धाव तर पूर्ण केलेल्या डिक्लेअर मध्ये जाईल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. 47. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय.
4 चेंडू झालेले आहेत. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. एखादे डॉट किंवा बॅट्समन तर निश्चितच चौकार षटकारांसाठी जाणार, तर प्रयत्न करावा लागेल विशालला ओव्हर द विकेट. लेग ब्रेक शेवटच्या क्षणाला बघा कशा प्रकारे आपला लेग ब्रेक वापरतोय. काल राहुल चहरला संधी मिळाली होती, त्याचा एक रॉंग वन कळला नव्हता, मात्र आता देखील या ठिकाणी संकेतला रॉंग वन कळला नाही. थोडासा लेग ब्रेक टाकला बॅक ऑफ द लेंथ आणि पूर्ण रिस्ट फिरवली होती. ओ दॅट द अनदर वन. एवढे चांगले चेंडू असताना तुम्ही फुल लेन टाकण्यासाठी गेले होते, फुल टॉस मिळाला. 2 उत्कृष्ट चेंडू पाहायला मिळाले विशाल याच्याकडून. धावसंख्या 47. शेवटचं निर्णायक षटक. या शेवटच्या 6 चेंडूमध्ये धावांची गरज असणाऱ्या 15, 10 ते 15 धावा जर निघाल्या तर 47 आणि 15 जवळजवळ आपण म्हणू शकतो की 62. 13 धावा निघाल्या 60. एक धाव महत्वाची. शेवटचा गोलंदाज कोड जो शेवटचं षटक हाताळणार आहे आणि दुसरं षटक वैयक्तिक 2 गोलंदाजांना टाकण्याची संधी. एक परीक्षितने 2 ओव्हर पूर्ण केले. आता ऋषिकेश येतोय आपल्या संघासाठी शेवटचं निर्णायक षटक घेऊन. स्ट्राईकला अजूनही सागर आहे, मात्र हे देखील पाहायला मिळेल सागर आणि संकेतला आता मात्र या ओव्हरमध्ये 2 किंवा 3 जर त्यांनी क्लिअर केले तर मॅच अजूनही पुढे जाईल. एक युनिक स्मॅशेसकडे ज्या पद्धतीने गोलंदाज आहे, ज्यांच्याकडे अनिल आहे, हर्षल आहे, ज्यांना एक वेगळ्या प्रकारची गोलंदाजी करण्यासाठी संधी मिळेल. जो गोलंदाज आपण पाहिला होता सुरुवातीला तो म्हणजेच साहिल, ज्याने एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती पहिल्या मॅचमध्ये. जे गोलंदाज होते हर्षल, अनिल, संकेत आणि गणेश. शेवटचे पहिला बॉल ऋषिकेश आणि पहिल्या चेंडूवर काय स्वागत करतोय. डिस्क लेगच्या वरून उतुंग षटकार, चेंडूवर प्रहार. पुन्हा एकदा सागर दाखवून देतोय अंडर 22चा खेळाडू जरी असलो तरी निश्चितच एक खब्बू बल्लेबाज म्हणजे हुए. एक जबरदस्त बॅटिंग करतोय, आपला क्लास दाखवतोय. वामन मूर्ती जरी असलं तरी सुद्धा आपली एक वेगळी खेळाची चुणूक प्रेक्षकांना या ठिकाणी मंत्रमुग्ध करतोय आणि सर्वांची मनं जिंकतोय. धावसंख्या 53. ऋषिकेश सज्ज होतोय षटकाची पुढचा चेंडू. सामना करतोय सागर. ओव्हर पिच चेंडू कव्हरला, अप्रतिम फटके. काय टॉल उभा राहतोय बघा, फॉलो थ्रू अप्रतिम आहे. चेंडूच्या रीच पर्यंत पोहोचतोय. 2 धावा. धावसंख्या 55. 55. पहिल्या 2 चेंडूमध्ये 8 धावा. आपल्या वैयक्तिक 16 धावांवर खेळतोय. 16 वर्षाचा आहे. अंडर 22 म्हणजे प्रत्येक 22 नाही तर 16 वर्षाचा आहे सागर. 2 चेंडूत 8 धावा. स्लोवर वन कव्हरच्या दिशेने अजून एक फटका पाहायला मिळतोय. डिक्लेअर मध्ये 3 चेंडू 9 धावा आतापर्यंत. मगापासून म्हणून याला प्रेमाने बटर म्हणतात, मात्र ज्या पद्धतीने एक मक्खनवाली बल्लेबाजी, एखादी झणझणीत लज्जतदार पावभाजी घेतल्यानंतर त्याच्यावरती वेगळा तडका मारला जातो बटरचा, तो मात्र हा अमूल बटरचा एक वेगळा तडका बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. एका धावेने धावसंख्या. बॉल द्या, जुना बॉल द्या लवकर लवकर. धावसंख्या 56. 57. पहिल्या चेंडूवर 6, त्यानंतर 2, त्यानंतर 1, 3 चेंडूत 9. एकूण धावसंख्या 56. 56. अजूनही 3 चेंडूमध्ये 8 ते 9 धावा निघाल्या तर जवळजवळ 65 म्हणजे 55चा तर आकडा पूर्ण केला. ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय, एक वेगळ्या प्रकारे किल्ला लढवतोय, झुंज देतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू. ओ आता मात्र मोठा फटका करण्यासाठी बघूया किती धावांची गरज आहे. 1 धाव तर पूर्ण केल्या जोपर्यंत त्या ठिकाणी खेळाडू पोहोचतोय. 2 धावांसाठी परत 3. थ्रो चांगला येतोय. 2 धावा पूर्ण. धावसंख्या 50. नाही डिक्लेअर आहे. 1 आहे त्यामुळे 57. विशाल पांचाळ AK 47 एक वेगळ्या प्रकारची बॅटिंग करतोय तो म्हणजेच सागर. 2 चेंडू शिल्लक आहेत ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे. आता मात्र संधी आहे. खेळाडू त्या ठिकाणी येणार आहे. अजिंक्य खेळाडू बाद. या अगोदर 1 धाव मात्र जबरदस्त या छोट्या खेळाडूने सर्वांची मनं जिंकली. एकदा जोरदार टाळ्या होत्या सागरसाठी. व्हॉट अ परफॉर्मन्स, व्हॉट अ बॅटिंग अँड व्हॉट अ नॉक प्लेड फॉर युनिक स्मॅशर्स. सर्व खेळाडूंना अक्षरशः स्मॅश केलं होतं. आणि कपिल खाडे, द कॅप्टन शुड बी द बेस्ट प्लेयर ऑफ द टीम अँड ही हॅज टू टेक द इनिशिएटिव्ह. मात्र इनिशिएटिव्ह घेतलं सागरने. सर्व खेळाडू धारातीर्थी पडले त्यावेळेस आपल्या संघासाठी हुकमी एक्का म्हणून उभा राहिला आणि आपल्या खेळाडूंना एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा स्त्रोत दिलेला आहे स्वतः कपिल. अजूनही चेंडू शिल्लक आहेत. 1 बघूया शेवटच्या चेंडूवर एखादा षटकार चौकार. धावसंख्या 57. 1 टू गो. ऋषिकेश
आणि पुन्हा एकदा या ठिकाणी उंच टोलवतोय, खेळाडू जातोय, संकेत कॉल देतोय बघ जोपर्यंत. ओहो, आणि काय झालंय, 2 आणि 1 3. बघा सर्वजण रिलॅक्स राहिले, कारण त्यांना वाटलं की सहज झेल घेईल, म्हणून थोडंसं, म्हणून कधी कुठल्या खेळामध्ये शेवटपर्यंत तुम्ही आशा सोडायची नाही. कॅच होती ज्या ठिकाणी 3 धावा वाचल्या असत्या, आणि आता 3-60, 57 आणि 3-60, 61 धावांची गरज, 61 टू विन फॉर संडे सिक्सर्स. आणि आता त्या धावा डिफेंड करायच्या आहेत युनिक स्मॅशर्स. बघूया यानंतर काय घडतंय, काय बिघडतंय, 61 धावा होतात की नाही, की निश्चितच संडे सिक्सर्स सहज या धावांचं आव्हान पूर्ण करतोय. यासाठी एक छोटासा ब्रेक घेऊया आणि परत या. आपण पाहत राहा GCL घाटला क्रिकेट लीग 2021, पहिलं वर्ष पहिलं पर्व घाटला क्रीडांगणावरून थेट. धन्यवाद. मंडळाचे बॉल बॉय कुठे असतील त्यांनी स्टेज जवळ संपर्क साधा. चालू सामना युनिक स्मॅशर वर्सेस संडे सिक्सर. पहिली फलंदाजी करताना युनिक स्मॅशरने 60 धावा ठोकून काढल्या. खूपच सुंदर अशी फलंदाजी केली सागर गावडेने. छोटा पॅक बडा धमाका जसा दिसतोय त्याच्यापेक्षा जास्तच घातक आहे तो. नक्कीच प्रीतम, आणि त्याने 32 धावा कुठल्या आहेत आपल्याला कळलं देखील नाही, 32 धावा कधी आल्या.
कारण ज्या स्थितीमध्ये होतं त्यावेळेस युनिक स्मॅशरचे 4 गडी बाद झाले होते आणि प्रीतम त्यावेळेस 3 ओव्हरला 23 धावा होत्या. म्हणजे पुढच्या जर तू 60 धावा पाहिल्यास तर तुला अंदाज येईल की 37 धावा त्यांनी 18 बॉलला केल्यात. पहिलं षटक घेऊन गणेश गायकवाड प्रतितेश उद्योजक. अपकमिंग यंगस्टर आहे सर तो. खूपच सुंदर अशी फलंदाजी करतो. कंटिन्यूस प्रॅक्टिस करतात. कव्हरला जे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांना विनंती राहील की जे बॉल बॉय आहेत आपले त्या सर्वांना विनंती राहील की बॉल आणण्यासाठी जे व्हॉलेंटियर्स आहेत स्वयंसेवक त्यांनी आपली जागा लवकरात लवकर घ्यायची आहे जेणेकरून लवकरात लवकर आपल्याला मॅचला सुरुवात करता येईल. अडथळा कुठल्या प्रकारे येता कामा नये. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय गणेश गायकवाड. गटला क्रिकेट लीग. हर्षल शिगवणचं षटक किती निर्णायक ठरणार हे देखील या ठिकाणी पाहायला मिळेल. अष्टपैलू खेळाडू आहे. संतोष झगडे याचा अनुभव आणि युवा खेळाडू यांची प्रतिभा या ठिकाणी आपल्याला वेगळ्या प्रकारे पाहायला मिळेल. संकेतने जे मगाशी शेवटचं षटक हाताळलं होतं चांगल्या प्रकारे लेफ्ट आर्म अनऑर्थोडॉक्स स्पिन करणार आहे आणि ऑर्थोडॉक्स ज्यावेळेस ड्रिफ्ट करतो चेंडू राऊंड द विकेट जेव्हा गोलंदाजी करतो त्यावेळेस ड्रिफ्ट चांगले करतो चेंडू. एक चांगल्या पद्धतीने त्याला एक संधी मिळू शकते. मगाशी थोडासा महागडा ठरला होता शेवटच्या ओव्हरमध्ये. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. स्ट्राईकला आहे स्वतः प्रदीप. पहिल्या 2 पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आता मात्र प्रदीप वरती आलाय आणि प्रदीप बरोबर आहे सलामीला बालाजी. संघासाठी पहिलं वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतोय गणेश गायकवाड. स्ट्राईकला प्रदीप. गडीचा पहिला चेंडू प्रदीपसाठी. प्रदीप सज्ज होतोय ऑफ स्टंपर. चेंडू पंचांचा इशारा येतोय वाईड. वाईडने सुरुवात. एक अवांतर धाव. संकेत करवंजे. एक संकेत आपण शॉट्स खेळले गेला पाहतोय. एक संकेत यष्टीरक्षण करताना स्लीपमध्ये सूरज पडवळ. प्रदीपसाठी पुढचा चेंडू कव्हरला. मॅच सुरू करतोय. एक चेंडू 2 धावा. पहिला वाईड त्यानंतर कव्हरला 1. अशा प्रकारची संधी जर तुम्ही शॉर्ट चेंडू तुम्हाला जलद गतीने टाकायचे असतील तर निश्चितच तुम्ही जर ऑफ साईडला चेंडू जर टाकले तर त्या पद्धतीने तुम्हाला संधी मिळू शकते आणि वेगवेगळ्या पद्धतीने जर कव्हर पॉईंटला जर गेले तर एक एक धावा. मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट जर खेळलात तर तुम्हाला जास्त धावा मिळतात. त्यामुळे हे देखील कॅल्क्युलेशन करावं लागेल. प्रदीप शिंदे त्यानंतर इतर सर्व संघांना कारण याच मैदानावर घाटल्याच्या मैदानावर कित्येक जणांनी आपल्या क्रिकेटचा श्री गणेशा केलेला आहे. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळले. त्यामुळे या मैदानाची जी भौगोलिक परिस्थिती रचना आहे याचा अंदाज त्यांना आहे. आराखडा आहे माहीत की या पद्धतीने आपण जर बॅटिंग केली तर इथे हे देखील कॅल्क्युलेशन सक्सेसफुल ठरू शकतं कारण 2 पॉवर प्लेच्या ओव्हर आहेत. राईट ऑफ द विकेट गणेश यांचा पुढचा चेंडू सामना करते प्रदीप. ओ यॉर्क दॅट द ब्युटिफुल डिलिव्हरी. पहिला चेंडू थोडासा वाईड यॉर्कर टाईपमध्ये थोडासा बाहेर काढला. वाईड निघाला. त्यानंतर कव्हरला फटका गुड लेंथून बॅक ऑफ द लेंथ होता ज्याला कव्हरला खेळला 1 धाव. आता मात्र फुल लेंथ टाकला होता यॉर्क करण्याचा प्रयत्न. मॅच बॉल. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय समोरच्या एनकडून. आता मात्र कव्हरला डिक्लेअर मध्ये 1 धाव. या एका धावेने धाव संख्या पुढे सरकते 3 धावा. लक्ष्याचा पाठला करताना 61. पहिलं पॉवर प्लेच्या षटकामध्ये 8 धावा केल्या होत्या ज्या बॅटिंग करत होते. सुरुवातीला सागर बरोबर बॅटिंगला रोहन पाटील आले होते आणि पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा पाहिल्या. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते गणेश. 1 2 3 4 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. 4 चेंडूमध्ये 3 चेंडू. पुढचा चेंडू. ओ दॅट द अनदर ब्युटिफुल डिलिव्हरी. संकेतला काहीतरी वेगळं करावं लागणार आहे. जसं एखाद्या लावणी कलाकाराला ढोलकीवाल्याची साथ मिळते तशी गोलंदाजाला नेहमीच यष्टीरक्षकाची साथ मिळणं गरजेचं आहे आणि ते जर मिळालं तर निश्चितच हा देखील अजून एक चांगला चेंडू. बघा जास्त क्रिकेट एकमेकांसोबत खेळलेले आहेत गणेश प्रदीप त्यामुळे दोघांना अंदाज आहे
की कुठल्या प्रकारची गोलंदाजी आपण करू शकतो. गोलंदाजी करण्यासाठी गणेश पहिल्या पॉवर प्लेमध्ये. ओव्हर द विकेट पुढचा चेंडू प्रदीपसाठी. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे. खेळाडू जाईपर्यंत डिक्लेअर मध्ये एक धाव. षटक संपतंय. नाही, एक बाकी आहे. 1 टू गो. धाव संख्या 1 2 3 4 धावा. 5 चेंडूमध्ये 4 धावा. एक चांगली सुरुवात. 5 चेंडू आणि 5 धावा. आणि सिंगल. धाव संख्या 6 धावा. पहिल्या ओव्हरनंतर बिनबाद 6 धावा. पहिली पॉवर प्लेचं चांगलं षटक टाकलेलं आहे. नेहमीच पॉवर प्लेमध्ये चांगली गोलंदाजी करणं पसंत करतो गणेश गायकवाड. आणि आता उर्वरित युवा जो अंडर 22 त्याच्यावर मोठी जबाबदारी असेल हर्षल शिगवण, अनुभवी गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू. धाव संख्या 6. कट्टा वॉरियर्स यानंतर पुढील सामना खेळणार आहे. आणि संडे सिक्सर्स जे आता बॅटिंग करत आहेत यांच्यामध्ये शेवटचा सामना असेल आजच्या दिवसातील. सुरू असलेला सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी जी यूट्यूबच्या माध्यमातून GTC लाईव्हची आमची संपूर्ण टीम गणेशजी भगत, तेजस भोईर, पुण्यवर्धन खिल्लारे, प्रवीण या सर्वांचे मनपूर्वक आभार. एक चांगल्या प्रकारचं कॅमेरामॅन आणि सर्व आमची टीम मॉनिटर, अपडेटर, स्टॅटिस्टिशियन म्हणून काम करतायत. आमच्याबरोबर स्कोरर आहेत अक्षय माने, यांचे देखील हार्दिक आभार. गोलंदाजी करण्यासाठी संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय हर्षल शिगवण. राईट ओव्हर द विकेट. पहिला चेंडू हर्षलचा. बालाईसाठी ऑफ कटर टाकतोय, मात्र पंचांचा इशारा जास्त बाहेर आहे. कुठल्या प्रकारचा परिणाम नाही. धाव संख्या 7. तुमच्या जास्त बाहेर वाईड अवांतर धाव. धाव संख्या 7. रोहन पाटील मिड ऑफला आहे. मिडनला कपिल खाडे. शॉट मिड विकेटला आहे सूरज पडवळ. मिस्टर माने आहेत वाईडिश शॉट मिड विकेटला. त्यानंतर संकेत आहे शॉर्ट स्क्वेअर लेग. फुलटा चेंडू होता, बघा रनआउटची संधी, मात्र कलेक्ट होईपर्यंत एक धाव. या एका धावेने धाव संख्या 8. आणि बघूया 8 आणि कोण कोणाची लावतोय वाट. वाट पाहून झालेल्या वाट लावायची वेळ आलेली आहे. सागर, एक जबरदस्त कामगिरी सागरने केली. युवा खेळाडू, वय वर्ष 16 आणि बटर या नावाने प्रसिद्ध आहे. 32 धावांची एक अप्रतिम खेळी, सुरत खेळ पाहायला मिळाला बटर याचा. स्ट्राईकला प्रदीप. ओव्हर द विकेट. कव्हरला एक धाव. बघा ऑफ साईडला धावा जर मिळाल्या तर निश्चित युनिक स्मॅशर्स आनंदी राहतील, कारण त्यांना ऑफ साईडला गेलं तर जास्त काही नाही, कारण एक धाव. मात्र ते स्ट्रोक जर प्रदीपने लेग साईडला बनवले तर कॉमेंट्री बॉक्स आहे, मिड विकेट, स्क्वेअर लेग, वाईडिश लॉंग ऑन, या ठिकाणी तुम्हाला मोठे मोठे फटके जे चौकारामध्ये रूपांतर षटकारामध्ये होऊ शकतात त्या प्लेसमेंट तयार करावं लागतं. गॅप शोधावे लागणार आहेत. पॉईंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर किंवा जर बऱ्यापैकी जर बॅकवर्ड पॉईंट आपण पाहिलं गलीपासून तर त्या ठिकाणी केवळ एकच धाव आहे डिक्लेअर. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते हर्षल, अनुभवी अंडर 22 युवा खेळाडू. ओव्हर द विकेट. आता मात्र या ठिकाणी चेंडू बनवतोय आणि आता मात्र थोडासा शॉट ऑफ गुडलेनचा चेंडू पूल करतोय. चेंडू षटकारासाठी अप्रतिम फटका. एक चांगला पदल आलित्याचा वापर केला, जे फुटवर्क आहे आणि यासाठी प्रदीप ओळखला जातो. कारण बघा आता त्याने काय केलंय, जास्त ऑफ स्टंप शफल देखील केलं नाही. जे मेरिट ऑफ द बॉल आहे त्याप्रमाणे त्याने पाहिलं. मिडल लेग स्टंपर पिचिंग आहे. आपल्या पिचिंग त्याने पाहिलं थोडंसं मिडल लेग स्टंपवरचा चेंडू होता, थोडासा बॅक ऑफ द लेंथ होता बऱ्यापैकी, जो त्याच्या रेंजमध्ये होता आणि त्याने त्याला डीप स्क्वेअर लेगच्या वरून खेळून काढलं. षटकारामध्ये परावर्तित करतोय आणि याचं रूपांतर होतंय ते म्हणजे 6 धावांमध्ये. धाव संख्या 15. या षटकातील चेंडू झालेले आहेत 3. धाव संख्या 15. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. राईट ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू हर्षलचा
आता मात्र या ठिकाणी बनवते का बघूया खेळाडू त्या ठिकाणी संतोष झगडे गॉन. नाही नाही, या ठिकाणी पंचांचा इशारा नो आहे. हो 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 हो, आणि हे दोन म्हणजे 2 आणि 1 3 धावा मिळतील आणि फ्री हिट. आणि तो खेळाडू कोण होता? कॅश पकड राजेश. चांगला प्रयत्न राजेशचा. अनफॉर्च्युनेट रन मशीन राजेश. या 3 धावांनी धावसंख्या 18. 61 धावांची गरज. अतिशय अडीधडीचा सामना सुरू आहे. पहिल्या पॉवर प्ले मध्ये मॅक्झिमम धावा करावे लागणार आहेत. संडे सिक्सच्या संघाला 2 शेवटचे चेंडू शिल्लक पहिल्या पॉवर प्ले मधील दुसऱ्या ओव्हरचे. हर्षल. Oh, that's the beautiful delivery. नाही, या ठिकाणी पंचांचा इशारा वाईट. अवांतर धाव नाही. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर जाणवतोय आणि पाहतायत. आणि या ठिकाणी एक चेंडू जो आपण नो पाहिला आणि त्यानंतर फ्री हिट जारी आहे. फ्री हिट धावसंख्या 19. फ्री हिट सुरू आहे. नो होता 19. हर्षल. आता मात्र पुन्हा एकदा बनवतोय चेंडू. 1 बाउन्स की पलीकडे डायरेक्ट नाही. चौकार. 4 धावा मिलेंगे. रन 4 तो बेडा होगा पार. 4 रन के लिए 23. अंकुश डोंगरे यांच्याकडनं बालाजीला प्रत्येक षटकाराला 100 रुपये. प्रत्येक षटकारासाठी बालाजी याला 100 रुपयाचा पारितोषिक आहे. अंकुश डोंगरे यांच्याकडून. हर्षल. धावसंख्या 23. ओ हो 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 हो, स्लोवर वन टाकलेला आहे. जास्त जलद गतीने नव्हता, मात्र शरीरावरती या ठिकाणी मला वाटतं आघात झालेला आहे प्रदीपच्या. लवकर खेळले आणि जोपर्यंत चेंडू स्ट्रोक खेळल्यानंतर चेंडू आला. अजून या षटकातील चेंडू शिल्लक आहे 1. धावसंख्या 23. 23. फुलटॉस चेंडू. सागर चांगले क्षेत्ररक्षण. धावसंख्या 24. 36 मध्ये 61 धावा करायच्या होत्या. 2 ओव्हर झालेले आहेत आणि आता 24 चेंडू. आणि जर धावांची आपण गरज पाहिली तर जवळजवळ धावसंख्या 24 झालेल्या आहेत. म्हणजे 37 धावा आवश्यक आहेत. 37 धावांची गरज. 24 चेंडू. 2 ओव्हर महत्वाचे असणार आहेत. त्या 2 ओव्हर टाकण्यासाठी संकेत येणार की त्या 2 ओव्हरसाठी आपल्याला अजून एक अनिल जो त्यांचा महत्त्वाचा गोलंदाज आहे त्याला आमंत्रित केलं जाईल. येस, अनिल हा देखील एक घातक आणि डेंजरस गोलंदाज आहे. याच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची विविधता आहे गोलंदाजीमधील. आणि हे आता मात्र अनिलला करावं लागणार, कारण त्याला कल्पना आहे, कारण पहिल्या विकेटसाठी संघर्ष करावा लागतो. पहिल्या ब्रेक थ्रूची गरज आहे. पहिली जर विकेट या ठिकाणी मिळाली तर निश्चितच येणाऱ्या बॅट्समनवर एक वेगळ्या प्रकारचा दबाव आणू शकतात. ही कल्पना दोन्ही संघांना आहे. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होणार आहे संघासाठी 4थं आणि निर्णायक 3रं षटक. 4थं नाही, 3रं आपल्या संघासाठी. 3रं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन अनिल. अजूनही संकेत आहे. संकेतला एक संधी मिळेल. यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल, कारण पहिले पॉवर प्लेचे 2 ओव्हर संपलेले आहेत. कव्हर पॉईंटला खेळाडू. एक मिड ऑफ, एक शॉर्ट स्क्वेअर लेग. अनिल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू या ठिकाणी जलद गतीने टाकलेला, मात्र जोपर्यंत चेंडूवर त्या ठिकाणी राजेश जाईल. केवळ 1 धाव. धावसंख्या 25. 36 धावांची गरज. 23 चेंडू. ही मॅच चांगली बनवण्यासाठी युनिक स्मॅशर्सच्या गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. दुसऱ्या बाजूला प्रदीप बालाजीला सांगतोय, अंकुश डोंगरे यांच्याकडनं बालाजीला प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. एक वेगळ्या प्रकारची बॅटिंग करावी लागेल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुढचा चेंडू आता मात्र या ठिकाणी ऑफ स्टंपवर वागतोय. जातोय. पंचांचा इशारा येतोय बायच्या रूपामध्ये. 1 धाव. धावसंख्या 26. प्रदीप सांगतोय की अशा प्रकारचे फटके देखील तू खेळू शकतोस. त्याला आपण पाहिलं होतं पहिला चेंडू ज्या पद्धतीने सूर्यकुमार यादव फेस केले होते आणि षटकारासाठी परावर्तित केलं होतं, थोडंसं ऑफ स्टंपवर गेले होते या ठिकाणी. आता मात्र बालाजी लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतो आणि पुढचा चेंडू सामना करते बालाजी. आता मात्र उंच टवला होतोय आणि खेळाडू हर्षल. खेळाडू बाद. गॉन. चांगला झेल. आणि बॅकअपला बघा राजेश होता. अंडर 22 युवा आपली
आपली गुणवत्ता या ठिकाणी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवतोय. बटर देखील आला होता, मात्र बॅकअपला राजेश होता चांगल्या पोझिशनमध्ये. महत्त्वाची विकेट, बालाजी परततोय, मोठी विकेट, पहिला ब्रेक थ्रू दिला जातोय. आपण पाहतोय स्टार क्रीडा मंडळ आयोजित घाटला क्रिकेट लीग, पहिलं वर्ष पहिलं पर्व, प्रीमियर लीगच्या रूपामध्ये या स्पर्धेचं लीगच्या रूपामध्ये परावर्तित झालेली स्पर्धा. आणि निश्चितच या स्पर्धेला विशेष सहकार्य ते म्हणजे अनिलजी रामचंद्र पाटणकर साहेब, ज्यांच्या विशेष सहकार्याने, त्याचप्रमाणे शाखा अधिकारी विनयजी शेट्टे आणि त्यांचे सर्व जे प्रतिनिधी कार्यकर्ते या ठिकाणी स्टार क्रीडा मंडळ आणि BMW यांच्या संयुक्त विद्यमाने ही GCL 2021 आपण पाहतोय. फलंदाजीसाठी नवीन फलंदाज अजिंक्य, स्टार क्रीडा मंडळाचे कर्णधार. या ठिकाणी नॉन स्ट्रायकर एंडला आहेत अजिंक्य. पुढचा चेंडू आता मात्र बॅकफूट लागले, जागा बनवत आहेत कव्हरला. एक धाव. बॅकफूटला जाण्यासाठी भाग पाडतोय अनिल. अनिलचा अनुभव या ठिकाणी पणाला लागणार आहे, कारण ज्या स्थितीमध्ये सामना आहे, अतिशय अडीधडीची ही मॅच निश्चितच होणार आहे. काहीतरी वेगळं करावं लागणार आहे आणि प्रदीप शिंदे याला ती बॅटिंग करावी लागणार आपल्या संघासाठी. दिगंबर नार्वेकर, आपलं देखील हार्दिक स्वागत. ओ व्हॉट अ शॉट, एक क्लास पाहायला मिळतोय. व्हॉट अ शॉट, दॅट अ ब्युटिफुल स्ट्रोक. डायरेक्ट पत्र्यावर आहे, चौकार. मिलेंगे रन 4 तो बेडा होगा पार. टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम, जे अशक्य आहे ते स्वप्न मला पाहायचं आहे. या ठिकाणी दिगंबरजी नार्वेकर साहेबांचं हार्दिक स्वागत स्टार क्रीडा मंडळाच्या वतीनं या GCL क्रिकेट स्पर्धेला. साहेब आपण उपस्थित झालात त्याबद्दल मंडळाच्या वतीनं आपण या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. सुरू असलेला सामना युनिक स्मॅशर विरुद्ध संडे सिक्सर्स. एक अप्रतिम फटका पाहायला मिळाला चौकाराच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने फॉलो थ्रू होता बॅटचा प्रदीपचा. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुढचा चेंडू, फुलटा चेंडू. आता मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा कन्वर्ट करतोय का चेंडू, सीमा पार, चौकार. अजून एक दणदणीत खणखणीत. व्हॉट अ शॉट. म्हणून म्हटलं मी, टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम, जे अशक्य आहे ते स्वप्न मला पाहायचं आहे. टू फाईट विथ अनबिटेबल फो, जे शत्रूचा पराभव कोणी करू शकत नाही, शत्रूला मला हरवायचं आहे. टू बेअर विथ अनबेरेबल सॉरो, कुणालाही दुःख सहन होत नाही ते दुःख मला सहन करायचं. टू रन वेअर ब्रेव डेअर नॉट टू गो, ज्या ठिकाणी धाडशी माणसं जाण्याचं धाडस करत नाही त्या ठिकाणी जाऊन मला धावायचं आहे. एक वेगळ्या प्रकारची सुरुवात. प्रदीप शिंदे, ही हॅज टेकन द इनिशिएटिव्ह हिअर. धावसंख्या 35, धावांची गरज सामना जिंकण्यासाठी 26. 18 चेंडू, 26 धावांची गरज. एक एक चेंडू महत्वाचा आहे. म्हणून म्हटलं, टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम, जे अशक्य आहे ते स्वप्न मला पाहायचं आहे. टू रन वेअर ब्रेव डेअर नॉट टू गो, ज्या शत्रूचा कोणी पराभव करू शकत नाही, मात्र त्या अगोदर ज्या ठिकाणी धाडशी माणसं जाण्याचं धाडस करत नाही ते धाडस करायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन मला धावायचं आहे. टू लव प्युअर अँड चेस फ्रॉम अफार, टू राईट अनफॉरगिवेबल रॉंग, टू ट्राय वेन युअर आर्म्स आर टू वेरी, ज्यावेळेस माझे बाहू थकले, शरीर थकलंय, माझे हात पाय थकले, त्यावेळेस मला समोर एव्हरेस्ट दिसतोय आणि त्या एव्हरेस्टच्या दिशेने मला एक एक पाऊल टाकायचं आहे. त्या पद्धतीनेच बॅटिंग करतोय प्रदीप शिंदे. संघ आहे संडे सिक्सर्स. टॉस जिंकल्यानंतर प्रदीप म्हणाला होता की या मॅचमध्ये आम्ही वेगळ्या प्रकारचा खेळ करू आणि त्या प्रकारची बॅटिंग युनिक स्मॅशर्स कमबॅक करावं लागेल. महत्त्वाची विकेट आहे, त्या विकेटसाठी जावं लागणार आहे तुम्हाला, कारण 18 चेंडूमध्ये 27 म्हणजे मॅच अजूनही ऑन आहे. सर्व काही संपलं नाही. ज्यावेळेस सर्व काही संपलं असं वाटतं त्यावेळेस नवीन सुरुवात करण्याची वेळ असते आणि त्याच वेळेस तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागतं. जसं म्हणतात की प्रत्येक गोष्टीची वेळ असते तेव्हाच ती घडायला हवी. वेळ निघून जाण्यापूर्वीच तिची किंमत कळायला हवी. सूर म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वाद दे. क्रिकेटच्या या संघाला आणि या डावाला प्रदीप तू मात्र आकार दे. तो आकार या ठिकाणी देताना तर दुसऱ्या बाजूला अजून एक ओव्हर अनिलचं बाकी आहे, एक ओव्हर संकेतचं बाकी आहे. 18 मध्ये 27 करायचे आहेत. मॅच अजून संपलेली नाही. शेवटपर्यंत झुंज द्यावी लागणार आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघाला खूप वेगळ्या प्रकारचा खेळ करावा लागेल. प्रदीपची विकेट फार महत्त्वाची असणार आहे, कारण समोरचा प्रतिस्पर्धी संघ कुठलाही असला तरी सुद्धा जिंकल्यानंतर नेहमीच किंवा हरल्यानंतर असं म्हटलं पाहिजे की ही मॅच, हा सामना आमच्या जीवनातील सर्वोत्तम असा खेळ
आणि सर्वोत्तम असा सामना होता. त्यामुळे अशा प्रकारे या ठिकाणी आता मात्र या मॅचवर तुटून पडायचं आहे दोन्ही संघांना, की हरलो तरी इतिहास घडला पाहिजे आणि जिंकलो तरी इतिहासच घडला पाहिजे. अशा प्रकारे शेवटपर्यंत झुंज लढ करावी लागणार आहे. एक वेगळं द्वंद्व रण युद्ध पाहायला मिळतं. एका बाजूला युनिक स्मॅशर, दुसऱ्या बाजूला संडे सिक्सर. गोलंदाजी करण्यासाठी संकेत लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, गोलंदाजी राऊंड द विकेट, गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतं. स्ट्राईकला अजिंक्य. 18 चेंडू, 27 धावांची गरज. क्षेत्ररक्षक थोडासा बदल करतोय. सूरज पडवळला शॉट मिड विकेटला आणतोय. 35 झालेले आहेत. धावसंख्या 35 आहे. 26 धावांची गरज. 18 चेंडू 26 धावांची गरज. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू फुल टॉस. जर इकडून आतून गेला असेल तर 2 किंवा 1, इकडून आला तर षटकार. चेंडू कुठून गेलाय ते पहा. बॅट्समनना देखील कल्पना. अजिंक्य 2 धावा. त्यामुळे 24 धावांची गरज. 17 चेंडू. एक चेंडू पकडून टाकावं लागणार. या ठिकाणी जबरदस्त कामगिरी आपण पाहतोय. घाटला क्रिकेट लीग स्टार क्रीडा मंडळ आयोजित सन्मान्य आदरणीय अनिलजी रामचंद्र पाटणकर साहेब यांच्या विशेष सहकार्याने, त्याचप्रमाणे BMW यांच्या विद्यमाने ही स्पर्धा आपण या स्पर्धेचं एक वेगळंपण शाखा अधिकारी विनयजी शेट्टे यांच्या संकल्पनेतून ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय. लाईव्ह देखील सुरू आहे. GTC लाईव्ह. प्रवीण, गणेश भगत, त्याचप्रमाणे तेजस भोईर, पुण्यवर्धन खिल्लारे, सर्व ऑफिशियल, अशोक अस्वलकर, नितीनजी केकाण, शक्तियन, त्याचप्रमाणे हिमांशू, जे ऑफिशियल्स आम्हाला लाभलेले आमचे स्कोरर जे या ठिकाणी आहेत. अक्षय माने 2 धावा. आणि हे 6 आहेत. षटकार. वीस धावांची गरज. संकेत. तर मात्र या ठिकाणी पंचांचा इशारा. वाईड अवांतर धाव. 17 चेंडू 19 धावांची गरज. अतिशय अटीतटीचा सामना. कमबॅक करावा लागेल. विकेटची गरज आहे युनिक स्मॅशर संघाला. ओ दॅट द ब्युटिफुल डिलिव्हरी. ही फिरवणारी गोलंदाजी आवश्यक आहे. या टप्प्यावर तुमच्याकडे जर हा टप्पा असेल, चेंडूवर बोटं फिरवावी लागणार आहेत, तर चेंडू मिळू शकणार नाही. स्लीप घेतलेली आहे. यष्टीरक्षक संकेत गोलंदाजी करतोय. संकेत. धावांची गरज आहे 19. चेंडू शिल्लक आहे 16. पुढचा चेंडू. हा देखील शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस खोलतोय. 1 धाव. पंधरा चेंडू 18 धावांची गरज. 3 महत्वाची बॉलिंग करावी लागेल संकेतला, कारण यानंतर बहुतेक शेवटचं षटक टाकण्यासाठी येण्या अगोदर अनिलच येईल असं वाटतंय, कारण अनिलचं पण 1 ओव्हर बाकी आहे. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. 15 चेंडू 18 धावांची गरज. ओव्हर द विकेट. राऊंड द विकेट आहे. कॉट अँड बोल्ड. स्वतः जातोय. नाही, कपिल गेला. स्वतःची कॅच होती संकेतची. आणि बघा, स्वयाने लक्षात दिलं नाही. त्याला वाटलं पलीकडे गेला आणि कपिल आला तिकडे. नशीब बलवत तर कपिल आला आणि त्याने झेल घेतला, अन्यथा ड्रॉप होऊ शकली असती. आणि मोठी विकेट. एक चांगली गोष्ट आहे की क्रॉस झालं असेल तर प्रदीप स्ट्राईकला जाईल. 14 चेंडू 18 धावा. अजूनही मॅच ऑन आहे. काही घडू शकते या मॅच मध्ये. कोण बनेगा विजेता. एक जबरदस्त आपण ही स्पर्धा पाहतोय. चेंबूरमधील मातीच्या कणाकणावर क्रिकेटच्या व क्रिकेटपटूंच्या हृदय सिंहासनावर एक नवीन संकल्पना घेऊन घाटला क्रिकेट लीगचं एक नवं रूप आपण पाहतोय. 125 टीम मधून 8 संघांमध्ये 15-15 खेळाडू असलेली ही स्पर्धा. आणि आता फलंदाजीसाठी येतोय सर्वेश. 14 चेंडू 18 धावांची गरज. बघूया, ये क्रिकेट का खेल है. कहीं धूप कहीं छाया, यह क्रिकेट की मोह माया. और क्रिकेट का खेल भी शतरंज से जैसे होता है. कभी कभी कहते हैं कि एक अगर गलती हुई तो उसका खामियाजा भुगतना पड़ता है.
तो शतरंज सी चाल, जीता तो जिंदगी और हारा तो कमाल। लेकिन यहाँ पर ये जिंदगी मिलेगी या नहीं ये तो देखने वाली बात है। लेकिन 14 गेंदे और जीतने के लिए 18 रनों की जरूरत। गेंदबाजी के लिए तैयार, लेफ्ट आर्म गेंदबाजी कर रहे संकेत, स्ट्राइक पर प्रदीप। 14 गेंदे 18 रन की जरूरत। अगली गेंद फिर एक बार प्रदीप के लिए, ओ अच्छी गेंद, ये भी गेंद डॉट। 13 गेंदे 18 रन की जरूरत। कम करते हुए संकेत यहां पर। कमाल का मैच यूनिक स्मैशर्स बनाम संडे सिक्सर्स। स्टार क्रीडा मंडल ऑर्गेनाइज घाटला क्रिकेट लीग। गेंदबाजी के लिए तैयार संकेत, प्रदीप इस आखिरी गेंद पर स्ट्राइक पर है। 13 गेंदे 18 रन की जरूरत। सामने वाले छो से गेंदबाजी के लिए तैयार। बहुत ही तगड़ा मुकाबला, बड़ा घमासान बीच मैदान पर। लेफ्ट एंड राउंड द विकेट प्रदीप के लिए अगली गेंद, ये भी गेंद, मौका मिलेगा खिलाड़ी। ओ हो, ये 6, ये हाथ में थी लेकिन ऊपर से निकल गई। और मैंने कहा कि ये खिलाड़ी वहां पर तैयार है, इनके पास वो बाहुबली वाले स्ट्रोक है। ये बुद्धिमान भी है और बलवान भी है। और क्या मैच को तैयार कर रहे हैं, जब जब जरूरत है तब तब प्रदीप के बल्ले से लंबे हिट निकल रहे हैं। एक छक्का जो निर्णायक बनने वाला था। 12 गेंदे 12 रन की जरूरत। अगर अंदर फेंकते तो भी 1 रन होता था, लेकिन वहां हाथ को लगकर यह दूसरा ऐसा छक्का देखने को मिला जो 6 रन। और बहुत आगे खड़े थे। जहां पर हर्षल की बात की जाए, हर्षल की ऊंचाई वहां पर होती तो शायद मौका बन सकता था। लेकिन यूनिक स्मैशर्स और संडे सिक्सर्स, इस टीम की बात की जाए तो संडे सिक्सर्स अगर इस मैच को जीतते हैं तो उनके पास पहले मैच में जितने रन बनाए वो भी वहां पर दिखाई पड़ेंगे कि कितने रन उन्होंने बनाए थे। क्योंकि जब इनकी बल्लेबाजी थी तब ज़्यादा बड़ा लक्ष्य नहीं था, 43 रन केवल बनाने थे जब पहले बल्लेबाजी गेंदबाजी की थी अगेंस्ट कट्टा वॉरियर्स। अमोल लिंगायत आपणास विनंती करते, आपण अंकुशजी डोंगरे यांचा सत्कार आणि सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे। व्यासपीठावर उपस्थित अंकुशजी डोंगरे यांचा सत्कार करताना अमोलजी लिंगायत, जे स्वतः एक जेडी फायटर्सचे ओनर देखील आहेत, जिगर दाभिया आणि अमोल लिंगायत। 12 चेंडू 12 धावांची गरज। प्रदीप शिंदे एक जेन्युइन नॉक आपल्या संघासाठी खेळताना म्हटलं होतं मगाशी मी की ज्या पद्धतीने प्रदीपने आपल्या परीक्षेतल्या गोलंदाजीला आणलं होतं, विकेट घेतल्या होत्या, त्यावेळेस देखील मी म्हटलं होतं की विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही। त्या पद्धतीने आणि जुने खेळाडू आहेत, अनुभव आहेत कित्येक। बघा आता गणेश असेल, प्रदीप असेल, हे एकमेकांसमोर कित्येक क्रिकेट खेळलेले आहेत। 12 चेंडूत 12 धावांची गरज। अतिशय अटीतडीचा सामना। गोलंदाजीसाठी अनिल, ओव्हर द विकेट, पहिला चेंडू आणि पहिला चेंडू खोदून काढते मात्र 1 बाउन्स, केवळ 1 धाव। या एका धावेने 11 चेंडूत 11 धावांची गरज। थोडंसं बॅकअपला जाईपर्यंत रोहन 1 धाव होते। 11 चेंडूत 11 धावांची गरज। सर्वे स्ट्राईकला प्रदीप, एक वेगळ्या प्रकारची सुरुवात। कारण सर्वांनी जर आपण पाहिलं तर स्टार क्रीडा मंडळाच्या वतीनं घाटला क्रिकेट लीग जरी आपण पाहत असलो तरी कित्येक वर्ष या ठिकाणी मैदानावर खेळलेले सर्व खेळाडू आज या स्पर्धेच्या निमित्ताने एकत्र पुन्हा एकदा वेगवेगळ्या संघातून खेळताना पाहायला मिळत आहेत। ओव्हर द विकेट, पुढचा चेंडू, ओ ओ हो, कॅचिंग पोझिशनला राहिले होते गणेश आणि त्यांनी स्वतः ती पोझिशन तयार केली होती। त्याला माहित होतं कदाचित कट करायला गेले तर मिळू शकतात। आणि बघा प्रदीपला देखील कल्पना नव्हती, मात्र तो स्ट्रोक खेळायला गेले आणि एक जीवनदान। चांगल्या पोझिशनला 2 कॅच आपण अगोदर पाहिली, राजेश चातून सुटली आणि आता मात्र गणेश चातून। पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रदीपसाठी। आता मात्र बघूया सोपा झेल होतोय का, खेळाडू त्या ठिकाणी येतोय आणि ओ व्हॉट अ कॅच, निर्णायक झेल मॅच मध्ये आणतोय हा झेल। ज्या विकेटची गरज होती ती विकेट मिळालेली आहे आणि आता मात्र बॅक टू बॅक 2। 9 बॉल 11 धावांची गरज। फलंदाजीसाठी येतोय विशाल पांचाळ, वन ऑफ द मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर। 12 बॉलला 12 म्हणजे फार महत्वाचं होतं, कारण तुमचा जो नेट रन रेट आहे, जर तुमच्या विकेट जास्त गेल्या तर निश्चित नेट रन रेट अजून डाऊन आणि मॅच क्लोज जर जास्त झाली तर अजून त्याचा फटका पडणार आहे। सर्व काही गोष्टी आहेत, सर्व एकत्र आहेत, वेगवेगळ्या संघातून खेळतात। मला हेच आठवतंय की ज्या पद्धतीने सर्व खेळाडू एकमेकांसमोर या मैदानावर खेळलेत, गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी मात्र एक नवीन संकल्पना घेऊन
बालपणीचे दिवस सुखाचे आठवती मज घडी घडी, आठवणींना आठवणींची वाहतो ही दुर्वांची जुडी. बालपणीचे सखे सोबती आठवणींना अजून झोंबती. ज्या पद्धतीने सर्व मित्र परिवार वेगळ्या संघातून पुढचा चेंडू पुन्हा एकदा अनिल यांचा. ओ यॉर्क, बघूया रनआउटची संधी. आणि हो 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 हो, मॅच इज ऑन, मैच इज ऑन, डोंट गो अवे एनीवेयर. इसे कहते GCL, घाटला क्रिकेट लीग. म्हणून म्हटलं होतं की वाहतो ही दुर्वांची जुडी. बालपणीचे सखे सोबती आठवणींना अजून झोंबती. काही सज्जन, कोणी दुर्जन, कोणी तरुणपण, कोणी वृद्धपण, या सर्वांनी विविध गुणांनी जशी घडवली तशीच घडली आयुष्याची घडी. वाहतो ही दुर्वांची जुडी. लेफ्ट आर्मवरचा विकेट, पुढचा चेंडू पुन्हा एकदा सर्वेसाठी. आता मात्र उंच टोलवतोय, सोपा झेल होतोय का बघूया. नाही, कव्हरला एक धाव. जबरदस्त मॅच आलेली आहे. 7 चेंडू 10 धावांची गरज की 6? 7 चेंडू 10 धावांची गरज. जुना चेंडू द्या, जुना चेंडू. चला लवकर. अतिशय अटीतडीचा सामना. हा चेंडू निर्णायक टाकावा लागेल अनिलला. या चेंडूवर जर धाव निघाली नाही तर 6 मध्ये 10. टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. चला जुना चेंडू द्या लवकर, वेळ घेऊ नका. 7 चेंडू 10 धावांची गरज. बघा मॅच कुठे होती, 12 मध्ये 12 आणि आता या ओव्हरमध्ये धावा निघाल्यात फक्त 2. आणि महत्वाची विकेट आउट झालाय तो म्हणजे प्रदीप. विशालकडे ती क्षमता आहे, सर्वेशकडे ती क्षमता आहे, मात्र ते होणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला युनिक स्मॅशर संघाला देखील कल्पना आहे 7 मध्ये 10 अजून करायचे आहेत. गोलंदाजी करणारी अनिल. पुढचा चेंडू सामना करते सर्वेश. ओ आता मात्र हा चेंडू ऑन साईडला खेळतोय. सुरेश त्या ठिकाणी पाहतोय आणि डिक्लेअर मध्ये 1 धाव. म्हणजे आता स्ट्राईकला येणार विशाल. 6 चेंडू 9 धावांची गरज. डिफेंड होतील की नाही, बॅटिंग होईल की नाही, प्रत्येकाच्या मनामध्ये धडधड वाढू लागलेली आहे. टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाढू लागली ठोक्यात. खूप काही धावपळ सुरू आहे. शाखा अधिकारी विनयजी शेट्टे, खूप मेहनत चालू आहे. कितीतरी दिवसानंतर अथक प्रयत्नाने आज ही स्टार क्रीडा मंडळ आयोजित घाटला क्रिकेट लीगचं एक वेगळं स्वरूप पाहायला मिळतंय. 6 चेंडू 9 धावांची गरज. शेवटचा निर्णायक षटक घेऊन गोलंदाज कोण येणार? संकेत की या ठिकाणी हर्षल. खूप काही वेगळं पण पाहायला मिळेल. सहा चेंडू 9 धावांची गरज. अतिशय अटीतडीचा सामना. गोलंदाजी करण्यासाठी संकेत येतोय. 6 मध्ये 9. स्ट्राईकला आहे विशाल, नॉन स्ट्राईकला सर्वेश. क्षेत्ररक्षणामध्ये डीप स्क्वेअर लेगला आहे बटर. शॉर्ट मिड विकेटला सूरज पडवळ. हर्षल जाधव आहे, हर्षल शिगवण आहे डीप मिड विकेट. वाईडिश लॉंग ऑन राजेश. त्यानंतर रोहन पाटील आहे लॉंग ऑनला. लॉंग ऑफला अजून एक आपल्याला उत्कृष्ट खेळाडू पाहायला मिळते लॉंग ऑफला, जो डीपला आहे करण माने. कव्हरला खेळाडू आहेत, मात्र त्या अगोदर मिड ऑफला आपण बघतोय कर्णधार कपिल खाडे, यष्टीरक्षक संकेत आणि फर्स्ट स्लीपला आहेत गणेश गायकवाड. 6 चेंडू 9 धावांची गरज. अतिशय अडीतडीचा सामना. ही मॅच महत्त्वाची आहे. या मॅचमध्ये जर जिंकले संडे सिक्सर्ससाठी महत्त्वाची डू ऑर डाय मॅच असेल, कारण पॉईंट त्यांना मिळवू शकतात. पहिला चेंडू पंचाकडे दाद मागितले. गोन. व्हॉट अ विकेट किपिंग बाय विकेट किपर संकेत. कुठल्या प्रकारची संधी दिली नाही विशाल पांचाळला. कहाणी में ट्विस्ट. 12 चेंडू मध्ये 12 धावांची गरज होती आणि जी मॅच आता 5 मध्ये 9 आलेली आहे. याला म्हणतात क्रिकेट. म्हणून म्हटलं कहीं धूप कहीं छाया, ये क्रिकेट की मोहमाया, कहीं मत जाइएगा, बहुत कुछ होने वाला है. अब नए बल्लेबाज बीच मैदान पर आएंगे. 5 गेंदे जीतने के लिए 9 रनों की जरूरत. बहुत कुछ करना होगा. जिंदगी है तो मंजिलें, मंजिलें है तो ख्वाब है, ख्वाब है तो रास्ते हैं, रास्ते हैं तो रुकावटें हैं, रुकावटें तो मुश्किलें, मुश्किलें तो हौसला है, और हौसला है तो विश्वास है कि फाइटर हमेशा जीतता है. फाइट करने की जरूरत, जोश, जुनून, पागलपन की आवश्यकता है यहाँ पर. इस मैच का कौन बनेगा विजेता? यूनिक स्मैशर्स
संडे सिक्सर्स 12 में 12 बनाने थे, गेंद डॉट हुई, अजिंक्य आउट हुए, उसके बाद प्रदीप, अब विशाल, कहानी में ट्विस्ट, 5 गेंदे 9 रन की जरूरत। अच्छी विकेट कीपिंग संकेत द्वारा, संकेत ने गेंदबाजी की थी, एक बाएं हाथ के गेंदबाज और एक विकेट कीपिंग कर रहे संकेत, जिन्होंने अपना क्लास दिखाया यहाँ पर। जिस तरह की निगाहें वहां पर थी उनकी गेंद पर। 5 गेंदे 9 रन की जरूरत, बहुत ही बड़ा मुकाबला और इस मैच में संडे सिक्सर्स को कंपलसरी जीत की जरूरत है और इस मैच में अगर जीतेंगे तो निश्चित तौर पर कुछ अलग अंदाज नजर आएगा। लेफ्ट आर्म राउंड द विकेट, अगली गेंद और ये गेंद ऑफ स्टंप के ज्यादा बाहर, वाइड। फिर एक बार 5 में अब 8। सर्वेश को कॉन्फिडेंस देना होगा, नए बल्लेबाज बीच मैदान पर स्ट्राइक पर है, जिनका नाम है नॉडी है, नॉडी, जैसे नंबर 45, लेफ्ट आर्म राउंड द विकेट, नॉडी के लिए अगली गेंद, स्लोवर वन, बोल्ड, ओह गेंद ने जाकर स्टंप को कहा गले लग जा, दरवाजा खुला था और पिछवाड़ी से बोल्ड आगे ऑफ स्टंप पर गए थे और घुमाई वाली गेंद थी, टर्न हुई और पूरी तरह से गिल्लियां बिखारते हुए और एक विकेट का पतन। 4 गेंदे 8 रन, 12 गेंदे 12 रन की मैच थी। क्या मैच यहां पर तैयार होती हुई, अच्छी गेंदबाजी कर रहे हैं संकेत, अच्छे टिप्पे पर जो बाउंस उन्हें मिल रहा है और इसीलिए मैंने बहुत ही यहां पर शुक्रगुजार हूं हमारे सयाजी पाटिल और प्रकाश जी बेहरे, जिन्होंने बहुत ही कमाल की विकेट बनाई। जो पिच दोनों तरफ बल्लेबाजों को भी सहायता और गेंदबाजों को भी, अच्छे लाइन लेंथ पर गेंदबाजी कर रहे हैं संकेत, नए बल्लेबाज अब साई। 4 गेंदे 8 रन की जरूरत, साई स्ट्राइक पर आएंगे, 9 स्ट्राइक एंड पर सर्वेश अभी भी राह देख रहे हैं कि मैच में अपना टाइम कब आएगा, लेकिन ये मैच बहुत ही बड़ा घमासान, एक अच्छा क्रिकेट का माहौल। 4 गेंदे 8 रन की जरूरत, बहुत ही तगड़ा मुकाबला, कौन बनेगा विजेता, संडे सिक्सर या यूनिक स्मैशर्स जीसीएल। आज की इस प्रतियोगिता का पहला दिन 2021 जीसीएल की अगली गेंद करने के लिए तैयार, लेफ्ट आर्म राउंड द विकेट, स्ट्राइक पर साई के लिए अगली गेंद, ओ अच्छी गेंद, ये भी गेंद डॉट और विकेट का पतन, गॉन। वहां पर भी हो सकता था विकेट। 3 बॉल 8 रन की जरूरत। घाटलेकरांना जर हा खेळ आवडला असेल तर एकदा या दोन्ही संघांसाठी जोरदार टाळ्या, धावांची गरज, अतिशय अटीतटीचा सामना आहे। 12 चेंडूत 12 धावांची गरज होती सामना जिंकण्यासाठी संडे सिक्सर्सला। ज्यावेळेस प्रदीप तिथे होते आणि ज्यावेळेस प्रदीपची विकेट गेल्यानंतर काय सामन्याचं गणित बदललंय बघा, असं वाटलं देखील नव्हतं की हा सामना या स्थितीमध्ये येईल। ज्या बॅट्समनने खूप मेहनत केली, गोलंदाजांना आपल्या सांभाळलं, मास्टरमाइंड तो प्रदीप बाद झाल्यानंतर आता नवीन फलंदाज परीक्षित। 3 मध्ये 8 बॅट्समन अजूनही मॅच जिंकून देऊ शकतात, म्हणून स्ट्राईक स्वतःकडे घेतल्या सर्वेशने। त्याच्याकडे ती क्षमता आहे, ताकद आहे, मात्र त्या टप्प्यावर चेंडू मिळणं गरजेचं आहे। स्ट्रोक खेळावं लागेल, टाइमिंग करावं लागेल, बड़े स्ट्रिक की जरूरत यहाँ पर इस मैच को जीतने के लिए। एक बड़े स्ट्रिक्सर अगर आता है तो मैच बनने वाला है। 3 गेंदे 8 रन की जरूरत, स्ट्राइक पर सर्वेश। बहुत ही तगड़ा मुकाबला, यूनिक स्मैशर्स बनाम संडे सिक्सर। संडे सिक्सर्स टीम ने बहुत अलग अपना योगदान दिया था, जिस तरह की शुरुआत उन्होंने दी थी हर एक ओवर में। लेफ्ट आर्म राउंड द विकेट सर्वेश के लिए, फिर एक बार अगली गेंद, ओ यॉर्क, फिर एक बार अच्छी गेंद, नीची गेंदबाजी कर रहे हैं पूरी तरह से ब्लॉक हॉल, जिसे टिपिकल मुंबई क्रिकेट में बुंदा क्रिकेट कहते हैं, वो गेंदबाजी कर रहे हैं। 2 गेंदे 8 रन, यहां से भी इस मैच को जीत सकते हैं संडे सिक्सर। बड़े 6 की मांग है यहां पर। इस मैच को जीत दिलाने के लिए कुछ अलग करना होगा और वही ताकत अब दिखानी होगी इस बल्लेबाज को। जैसे कहते हैं कि गेंदबाजी के लिए तैयार, 2 गेंदे 8 रन की जरूरत और हवा में खेला हुआ स्ट्रोक, माने वहां पर विकेट का पतन, गोल। गेंदे डॉट देखिए, एक भी 1-1 2-2 के लिए नहीं गए, सब बड़े स्ट्रोक के लिए गए। और अब देखिए एक गेंद नहीं, 1 की 2 गेंद में 8 थे, अब 1 गेंद और 8 रन की जरूरत। क्या क्रिकेट है देखिए, इसे कहते हैं क्रिकेट इज द गेम ऑफ अनसर्टेनिटी, अनिश्चितताओं का खेल। यही संकेत है जिन्होंने पहले मैच में 7 वाइड किए थे और कुल
15 गेंदों की ओवर की थी, 14 गेंदों की, वही संकेत जो 12 का 12 मुकाबला अनिल ने गेंदबाजी करने के बाद 2 रन दिए और 3 रन, और उसके बाद 8 रन नहीं 9 रन जो डिफेंड करवाने थे वो अपना पूरा का पूरा 100% देते हुए. काय क्रिकेटचा खेळ आहे बघा. म्हणूनच क्रिकेटच्या खेळामध्ये जर तर किंतु परंतु या शब्दांना कुठलाही स्थान नाही. क्रिकेट इज द गेम ऑफ अनसर्टनिटी, अनिश्चितताओं का खेळ. एक चेंडू 8 धावांची गरज. जो सामना 12 चेंडूत 12 धावा होता. विकेट गेल्या, 1-1 2-2 वर कोणीच भर दिला नाही. मोठे फटके खेळायला गेले, चेंडू डॉट गेले, विकेट गेल्या आणि पाहता पाहता विकेट गेलेल्या आहेत त्या म्हणजेच 7. एक चेंडू 8 धावांची गरज. आता मात्र या चेंडूवर देखील विकेट आणि खेळाडू बाद गो. संकेत या मॅच मध्ये एकदा जोरदार टाळ्या होत्या संकेतसाठी. काय जबरदस्त षटक. युनिक स्मॅशर्स हा संघ बॅकफुटला होता 2 ओव्हर पूर्वी, जेव्हा 12 मध्ये 12 करायचे होते आणि त्यावेळेस असं वाटलं होतं की सहज जिंकेल संडे सिक्सर्स. मात्र एक प्रदीप बाद झाल्यानंतर एकाही बॅट्समनने एकेरी दुहेरी धावा केल्या नाही. फक्त मोठे फटके खेळायला गेले, डॉट गेले, विकेट गेल्या